निवेदन दिले आणि तुमच्या काय मागण्या आहेत, काय सांगता? सर्वप्रथम प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम, प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त। आम्ही या ठिकाणी विशेष प्रकारे नांदेड जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती समाज जो आहे तो या ठिकाणी विशेष प्रकारे शांतीपूर्ण निषेध धरणे आंदोलनाकरिता या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो होतो आणि आमचा कलेक्टर साहेबांकडे ज्या विशेष प्रकारे आम्ही आमच्या मागण्या व निवेदन घेऊन गेलो त्यामधील आमचा मुख्य जो उद्देश आहे तो हा की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जे बेताल वक्तव्य ख्रिस्ती समाजाकरिता, ख्रिस्ती धर्मगुरूंकरिता की त्यांचा सैराट करावा, तर त्यांच्या माध्यमातून 5 लाख, 3 लाख, 4 लाख आणि जीवे मारल्यास 11 लाख रुपये हे बक्षीस जे विशेष प्रकारे त्यांनी सुपारीप्रमाणे विशेष प्रकारे जाहीर केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी या निवेदनाला घेऊन आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे आलेलो आहोत। ख्रिश्चन असोसिएशनचे संस्थापक सर्व ख्रिश्चन बांधवाच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आला। मागणी ही होती आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, कारण त्याने सांगलीमध्ये 17 जूनला सांगलीमध्ये त्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे। जसं 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं बेताल वक्तव्य केलेलं आहे। जे आमचे धर्मगुरू आहेत, फादर आहेत, पास्टर आहेत, अशा लोकांना त्यांनी जर कोणी मारहाण केली तर पहिलं बक्षीस त्यांनी 5 लाख रुपये, दुसरं बक्षीस 4 लाख रुपये, तिसरं बक्षीस 3 लाख रुपये आणि त्यांचा कोणी सैराट करेल तर त्यांना 11 लाख रुपयाचं असं बक्षीस त्यांनी जाहीर केलंय। त्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज धरणे आंदोलन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे की त्यांची आमदारकी रद्द करावी अशी विनंती, कारण ते एक संविधानिक पदावर आहेत आणि त्याच्यासाठी त्यांची आमदारकी व्हायला पाहिजे, कारण ते संविधान पदावर राहिलेला व्यक्ती सगळ्या समाजाला घेऊन चालण्यासाठी राहायला पाहिजे अशी आहे। पण त्यांनी जे एक बेताल वक्तव्य केलं आहे त्यांनी त्याची जाहीर माफी मागावी आणि त्याच्याबद्दल त्यांनी खुलासा करावा। धन्यवाद। माफी नाही मागितली तर तुमच्या वतीने काय समोर आम्ही 11 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे एक मोठा भव्य आंदोलन करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्राच्या नाही तर भारतातून वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती बांधव येऊन त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणार आहोत। आम्ही 11 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे एक मोठा भव्य आंदोलन करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्राच्या नाही तर भारतातून वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती बांधव येऊन त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणार आहोत।